आताच्या इयत्ता 6वीच्या जनरल सायन्सच्या सिंपल मशीन्स या प्रकरणाचा आज आपण जो भाग पाहणार तो भाग आहे, शेवटचा भाग आहे, तो तिसरा भाग आणि शेवटचा भाग राहणार आहे आज तो. बघा, आतापर्यंतचा हा आपला पूर्ण टोटली रोड मॅप तुमच्या समोर आला असेल. काय काय आपण बघितलं, मी वारंवार तुम्हाला याच्यासाठी दाखवून राहिलो हे की या गोष्टी आपल्या झाल्या. मशीन्समधलं सिंपल मशीन सुरू आहे. सिंपल मशीनमधला इन्क्लाइन प्लेन पाहिलं, वेज पाहिलं, लिव्हर पाहिलं, लिव्हरचे टाईप्स पाहिले, त्यानंतर जे आहे फर्स्ट ऑर्डर लिव्हर, सेकंड ऑर्डर लिव्हर आणि थर्ड ऑर्डर लिव्हर, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत आपण बघितल्या. आताच्या भागामध्ये आपण ज्या गोष्टी बघणार आहे त्याच्यामध्ये आज आपला फोकस जे खालचे दोन भाग राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक पुली आहे आणि एक व्हील अँड ॲक्सल आहे. व्हील अँड ॲक्सल आहे आणि पुली आहे. नंतर आपला हा मशीनमधला सिंपल मशीन हा पार्ट संपला आणि त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स मशीनच्या बद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आणि मशीनची केअर कशी करणार या गोष्टीवर आपला फोकस राहणार आहे. पहिला पार्ट आहे आपला पुली. तुम्हाला मी पुली अगोदर दाखवतो म्हणजे तुम्हाला पुली काय आहे हे तुमच्या समजत येईल. क्रेनवर किंवा आपल्या शाळेमध्ये जो ध्वजस्तंभ आहे त्याला म्हणतात फ्लॅग पोल म्हणतात, त्याच्यावर एक पुली आहे. त्या पुलीवर तो झेंडा जो आहे वर जातो. किंवा सांगता येईल ते उदाहरण आपल्याला याचं विहिरीवरून पाणी काढण्यासाठी जी फिरकी आहे ती फिरकी, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, पुलीमध्ये होतो. ही आहे पुली. आता आपण पाहणार आहे पुलीची डेफिनेशन्स काय आहे. पुलीची तुम्हाला पुली म्हणजे काय तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल. पुली काही म्हणजे वेगळं काही नाही, पुली म्हणजे एक प्रकारचं चाक आहे. या पुलीचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण अगोदर बघा. पहिला मुद्दा आहे अ सिंपल मशीन कन्सिस्टिंग ऑफ ग्रूड व्हील अँड अ थ्रेड इज कॉल्ड पुली. ग्रूड व्हील म्हणजे ज्याच्यावर नाली आहे असं चाक आणि थ्रेड ज्याला दोरीमध्ये बांधलेला आहे, याच्यावर तुम्हाला ते लक्षात आलंच असेल, याला म्हणायचं पुली. यातला दुसरा मुद्दा आहे पुली इज यूज टू लिफ्ट अ लोड इन द अपवर्ड डायरेक्शन बाय अप्लाइंग फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. कोणताही फोर्स डाउनवर्ड डायरेक्शननं अप्लाय करून पुली जी आहे ती अपवर्ड डायरेक्शननं जाते, हे याचं ध्यानात ठेवायचं. म्हणजे फोर्स कुठे अप्लाय केला जातो, डाउनवर्ड डायरेक्शननं, आणि ॲक्शन कुठं होते, वरच्या बाजूनं. दिस मेक्स द प्रोसेस ऑफ लिफ्टिंग इझी अँड कन्व्हिनियंट. आणि या प्रक्रियेमुळे कोणतीही गोष्ट उचलणं सोपी जाते. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे एक्झाम्पल्स त्या पुलीचे दाखवण्यासाठी मी माझ्या मागे थोडंसं अडचण येऊन राहिली त्यामुळे मी तुम्हाला दाखवत होते. मी इकडून जातो थोडंसं. आणि एक्झाम्पल्स ऑफ द पुली इज यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम अ वेल. जे पुली आहे तुम्हाला दिसत असेल ती नालीसारखी त्याला नाली दिसून राहिली, ते एका फिक्स सपोर्टला फिक्स केलेली आहे आणि या रचनेला आपण काय म्हटलं, पुली. हे पुलीचे जे 4 पॉईंट्स आहेत, पुलीचे जे 4 पॉईंट्स आहेत, तुम्हाला पुली हेडिंग टाकायचं आणि त्याच्या खाली हे 4 पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. आजचं जे प्रकरण आहे आपलं, म्हणजे आजचा जो भाग आहे हा खूप मोठा नाही आहे पण महत्त्वाचा जरूर आहे. पुढचा भाग बघू आपण याच्यातला. एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या पुस्तकातला कॅन यू टेल मधला, तोही तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे आणि तो तुम्हाला प्रश्न तुमच्या समोर आहे. हाऊ डज इट हेल्प टू यूज अ पुली. म्हणजे आपल्याला पुली मदत कशा प्रकारे करते, म्हणजे कुठं कुठं आपण ती वापरतो. विथ द हेल्प ऑफ पुली वी कॅन कन्व्हिनियंटली अँड इझिली लिफ्ट अ लोड अप बाय अप्लाइंग अ फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करून आपण आपलं कोणतीही गोष्ट जी आहे फिक्सची वस्तू आहे तिला लिफ्ट करू शकतो या पुलीच्या मदतीनं. छोटासा प्रश्न आहे, अगोदर आपण उत्तर दिलं होतं, इथं तुमच्या स्क्रीनवर तो दाखवलेला आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा शांततेनं आणि मग हा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर हे तुम्हाला लिहायचं आहे. आता पुलीचे एक्झाम्पल्स पाहू आपल्या डे टू डे लाईफमधले. पुलीचे जे एक्झाम्पल्स आहे आपल्या डे टू डे लाईफमधले ते आता आपण थोडेसे बघू. मी थोडंसं या बाजूला जाऊन बसतो जेणेकरून माझ्या पाठीमागे काही अडणार नाही.
बघा पुलीचं पहिलं एक्झाम्पल्स आहे ते पुलीचं तुमच्या समोर आहे. जी पुली आहे यूज्ड इन क्रेन्स, क्रेनमध्ये असते, लिफ्टमध्ये असते, ती तिथं वापरल्या जाते. वेलचं उदाहरण आपण बघितलं होतं. वेलचं उदाहरण हे आहे. त्यानंतर हे आहे आपली जी व्यायाम करण्याची मशीन आहे, जी जिममध्ये तुम्ही गेले नंतर तुम्हाला ही मशीन दिसते. याला वेगवेगळ्या प्रकारच्या पुली अटॅच असतात. तुम्ही ज्यावेळी वजन खाली खेचता त्यावेळेस त्या फिरतात, बरोबर आहे ना. आणि ती जी आहे त्या ठिकाणी सुद्धा पुली आहे. आणि फ्लॅगपोलचं उदाहरणसुद्धा तुम्हाला सांगता येईल की त्याच्यामध्ये सुद्धा पुली वापरलेली आहे. म्हणजे क्रेनची लिफ्ट, क्रेनची पुली, त्यानंतर लिफ्टची पुली, वेलवर असलेली पुली, वेट मशीनवर असलेली पुली, हे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द पुली. पुढचं आपलं राहणार आहे व्हील अँड ॲक्सल. व्हील अँड ॲक्सल. आता व्हील अँड ॲक्सल तुम्हाला जर दाखवायचं जर असेल मला, हे मागे आपण नंतर बघू. तर व्हील अँड ॲक्सल मी पहिले ट्रान्सफर होतो इकडून, आपण पहिले त्याची डेफिनेशन बघून देऊ. अ व्हील अँड ॲक्सल इट is a simple machine consisting of two parts, namely a wheel and axle. Axle means rod. म्हणजे एक चाक असते आणि मध्ये एक रॉड टाकलेला असतो आणि ही जी रचना असते त्याला व्हील अँड ॲक्सल म्हणतात. दिसते पुलीसारखीच पण याला म्हणायचं व्हील आणि ॲक्सल. ॲक्सलच्या भोवती फिरणारं एक चाक. When the axle is rotated, the wheel connected is also rotated. ॲक्सल फिरलं की त्याला लावलेलं जे आहे व्हील जे आहे ते सुद्धा फिरायला लागते. लार्ज ऑब्जेक्ट कॅन बी मूव्ड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स विथ द लेस फोर्स बाय युझिंग द व्हील अँड ॲक्सल. व्हील अँड ॲक्सलच्या मदतीनं आपण खूप लांबपर्यंत जड वस्तू जे आहे त्या नेऊ शकतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमच्या आईने एखादे किराणा आणायला सांगितला बाजारातून, तुमच्या हात दुखून येतील की नाही, तेच तुम्ही सायकल घ्या, सायकलवर लावून आणा. तुम्ही जर सायकल तर हा मशीनचा एक वेगळा टाईप आहे, पण त्याच्यामध्ये चाक आहे. तो तर आपण नंतर पाहू, तो कॉम्प्लेक्स मशीनचा पार्ट आहे, तो आपण नंतर पाहू. पण त्याच्यामध्ये एक चाक आहे, चाकामध्ये एक काय आहे ते आपण त्याला म्हटलं होतं रॉड आहे, ॲक्सल आहे, आणि त्याच्याद्वारेच ही गोष्ट पॉसिबल झाली. तर त्यामुळे आपण ती वस्तू आपल्या किराणा माल जो आहे तो इझिली आपल्या घरापर्यंत आणू शकलो. व्हील अँड ॲक्सलचे 3 पॉईंट. इट्स अ सिम्पल मशीन consisting of two parts, a wheel and a axle. Axle means rod are joined together to form wheel and axle. When the axle is rotated, wheel is connected, it also rotates, and large objects can be moved over long distances with the less force by using the wheel and the axle. Wheel and axle हेडिंग टाकायचं आणि मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2, मुद्दा नंबर 3 त्याला कंसिस्टिंग तुम्हाला लिहायचा आहे. कॅन यू टेल. तुम्हाला पहिले मी व्हील अँड ॲक्सलचे उदाहरणच दाखवतो. पहिले हे आपण हा प्रश्न घेऊ, आपण हा नंतर घेऊ. आपण एक तुम्हाला ॲनिमेशन दाखवायचं बाकी आहे, ते ॲनिमेशन एकदा बघून घ्या तुम्ही. व्हील अँड ॲक्सलचं उदाहरण हे आहे बघा. हे सुद्धा एक जायंट व्हीलच आहे आणि त्याच्या मधामध्ये एक सपोर्ट दिलेला असतो आणि त्या ॲक्सलला फिरवलं की व्हील पण आपोआप फिरते. याला म्हणायचं व्हील अँड ॲक्सल. याला काय म्हणायचं? व्हील अँड ॲक्सल म्हणायचं. या प्रश्नाकडे आता आपण येऊ. आता जायंट व्हील कसं फिरते? A giant wheel is a combination of axle, wheel and axle. When the axle starts rotating with the help of electricity, the wheel fitted to it also starts rotating. म्हणजे इलेक्ट्रिकच्या सहाय्यानं, म्हणजे हे व्हील जर एवढं मोठं जायंट व्हील आपल्या हातानं तर काही फिरणार नाही, पायानं तर काही फिरणार नाही, त्याला फोर्स जास्त लागेल आणि त्यासाठी इलेक्ट्रिकल फोर्स हा वापरावा लागतो. आणि ते त्याचं ॲक्सल फिरवलं, चाक नाही फिरवलं, ॲक्सल फिरवलं की त्याला जोडलेलं व्हीलसुद्धा जोडल्या जाते. तुमच्या स्क्रीनमध्ये जे वर दिसते तुम्हाला ते व्हील आहे आणि ज्या ठिकाणी ते जोडलेलं आहे ते आहे ॲक्सल. ॲक्सल फिरलं, व्हील फिरणार. मशीनमधल्या सिंपल मशीन, इन्क्लाइंड प्लेन, वेज, लिव्हर, पुली, लिव्हरमधले 3 टाईप्स, नंतर पुली, व्हील अँड ॲक्सल.
या सगळ्या आतापर्यंत आपल्या झाल्या आणि एकच आता केशरी पार्ट राहिला कॉम्प्लेक्स मशीन. चला आता आपण कॉम्प्लेक्स मशीन काय, सिंपल मशीनमध्ये छोटंसं इंट्रोडक्शनरी पार्ट आहे कॉम्प्लेक्स मशीन. तर कॉम्प्लेक्स मशीन आता आपण बघणार आहे. आपला आता मुद्दा राहणार आहे बघायचा कॉम्प्लेक्स मशीन. आता कॉम्प्लेक्स मशीनलाचे मी थोडंसं त्या बाजूने जातो जेणेकरून कोणतीही गोष्ट अडणार नाही तुमची. या बाजूने मी आलो. कॉम्प्लेक्स मशीनची डेफिनेशन, हे कॉम्प्लेक्स मशीनच्या हेडिंग अंतर्गत हे 5 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे. मशीन्स विच हॅव मेनी पार्ट्स, जसं सिंपल मशीनमध्ये 1 and 2 पार्ट्स असतात तसं कॉम्प्लेक्स मशीनमध्ये त्या 2 पेक्षा जास्त पार्ट आहे. आर जॉईंट टुगेदर कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स मशीन. ज्यावेळी 2 पेक्षा जास्त पार्ट एकत्र आलेले असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स मशीन असं म्हणतो. These parts carry out many processes for completing tasks. पुष्कळशा क्रिया करण्यासाठी हे जे कॉम्प्लेक्स मशीन जे आहे ते वापरल्या जातात. कॉम्प्लेक्स मशीन्स कन्सिस्ट ऑफ 2 or more सिंपल मशीन जॉईंट टुगेदर. जसं बायसिकल हे एक्झाम्पल आहे कॉम्प्लेक्स मशीनचं. त्याच्यामध्ये व्हील अँड ॲक्सल आहे, त्यानंतर लिव्हर्स आहे, ब्रेक म्हणजे लिव्हर्स आहेत, बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये एकत्र आल्या आणि त्याच्यापासून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनलं. बायसिकलचं तर सिंपल स्ट्रक्चर आहे, त्याच्यापेक्षा बी मिक्सर आहे, नंतर आपल्या घरातला फॅन आहे इलेक्ट्रिकचा, JCB आहेत, भरपूर तुम्हाला जेवढ्या मशीन दिसतील त्या सगळ्याच्या सगळ्या कॉम्प्लेक्स मशीन अंतर्गत येतात. आणि त्यांना बनवणाऱ्या कोण, सिंपल मशीन. आणि सिंपल मशीनच जॉईन होऊन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि कॉम्प्लेक्स मशीन हे जास्त युजफुल आपल्या असतात. दिस मशीन्स हॅव कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर, यांचं रचना जी आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे. मिक्सर ग्राइंडर, आइस मॅशर मशीन्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कॉम्प्लेक्स मशीन. 5 मुद्दे लक्षात घ्यायचं. त्यांचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, 2 किंवा जास्तपेक्षा सिंपल मशीन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि त्यांना चालवण्यासाठी स्पेशल स्किल लागते, ती गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. कॅन यू टेल, तुम्हाला बायसिकल मी उदाहरण सांगितलं होतं की व्हेन द पायडल ऑफ द बायसिकल इज रोटेटेड द व्हील स्टार्ट्स रोटेटिंग. कॉम्प्लेक्स मशीन आहे त्यामुळे आपण ते इकडे बघितलं. ठीक आहे, मला जावंच लागेल या ठिकाणी, थांबून भागणार नाही. ठीक आहे, आता तुमच्या पूर्ण स्क्रीन तुमच्या समोर आहे. प्रश्न लिहायचा आणि उत्तरसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. द बायसिकल इज अ कॉम्बिनेशन ऑफ ॲक्सल अँड व्हील, अ टाईप ऑफ सिंपल मशीन ऑफ विच ऑफ द पेडल इज द लिव्हर. हे पॅडल काय आहे, ॲक्च्युली लिव्हर आहे. अँड इट इज अटॅच टू द व्हील अँड ॲक्सल अरेंजमेंट. त्याला व्हील आणि ॲक्सलला ती अरेंजमेंट जोडलेली आहे. द पॅडल ऑफ अ बायसिकल इज कनेक्टेड टू द ॲक्सल ऑफ द व्हील बाय द चेन. आणि चेनच्या साहाय्याने हे लिव्हर जी आहे ते व्हील अँड ॲक्सलला जोडली, म्हणजे लिव्हर घुमवली म्हणजे व्हील अँड ॲक्सल घुमते. दिस कॉसेस ॲक्सल टू रोटेट विच टर्न रोटेट्स द व्हील ॲट द बायसिकल. आणि चाक त्याच्याद्वारे पुढे जाते. म्हणजे काय आपण समजलं, जे चाक आहे त्याचं व्हील अँड ॲक्सल आहे, पायडल जे आहे ती एक प्रकारची लिव्हर आहे आणि लिव्हरला आणि ब्रेक जे आहेत ते एक प्रकारचे लिव्हर आहे आणि ते फिरवली, पायडल फिरवली म्हणजे चेनच्या द्वारे फिरवलेलं व्हील अँड ॲक्सल पण फिरते आणि व्हील अँड ॲक्सल एक फिरलं की त्याच्यामुळे काय होते, त्या ठिकाणी जे आहे जे सायकल जे आहे ते पुढे जाते. आता आपण बघणारा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे केअर ऑफ मशीन. आतापर्यंत आपल्याला कोणतीही मशीन वापरा, सिंपल वापरा की कॉम्प्लेक्स वापरा, त्याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला आपल्याला होतातच. मग केअर ऑफ द मशीन्स काय आहे, त्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय काळजी घ्यायची ते आता आपण बघू. मला पहिला येऊ द्या. आणि आता आपण एक एक मुद्दा पाहू किंवा केअर ऑफ मशीनमध्ये काय आहे ते. बघा, अ मशीन हॅज मेनी मुव्हिंग पार्ट्स. कॉम्प्लेक्स मशीनमध्ये मेनी मुव्हिंग पार्ट्स असतात. विच ऑलवेज रब इच अदर, म्हणजे ते एकमेकांसोबत नेहमी घासतात. जसं आपल्या बॉडीमध्ये पण पार्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण आपल्या बॉडीमध्ये आपण सजीव असल्यामुळे आपल्या बॉडीतले वेअर अँड टेअर जे आहेत ते लवकरात लवकर भरून येतात. त्याच्यामुळे मशीनच्या बाबतीत तसं होत नाही. त्यामुळे ते एकमेकांना घासतात आणि ते हळूहळू घासून जातात, त्यांची साईज जी आहे ते कमी होते.
सॉलिड अँड डस्टी पार्टिकल क्रिएट अ फ्रिक्शन विच रिझल्ट द वेअर अँड टिअर ऑफ द पार्ट्स ऑफ द मशीन. आपल्या ज्या मशीन्स आहेत हमेशा बाहेर असतात, त्याच्यामध्ये धूळ बसते किंवा डर्ट बसते, त्याच्यामुळे काय होते, त्यांचं फ्रिक्शन त्याच्यामध्ये वाढते. फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल त्याच्यामध्ये वाढते आणि स्मूथली ते काम करू शकत नाही. फ्यू पार्ट्स गेट रस्टेड अँड एरोड ड्यू टू द वेदर. आणि वेदरच्या कंडिशनमुळे काही जे भाग आहेत त्याच्यामधले जंगतात, त्यामुळे आपण त्याची केअर घेतली पाहिजे. सो दॅट इज वाय टेकिंग केअर ऑफ मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला तो मुद्दा लिहायचा अगोदर, आपलं जे हेडिंग तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे आणि त्याच्या बाद 3 मुद्दे जे आहेत हे त्याच्या खाली लिहायचे आहेत. पुढचा भाग राहतो आपण याचा मशीनचा मेंटेनन्स कसा करायचा. शेवटचा भाग आहे मशीनचा मेंटेनन्स कसा करायचा. सगळ्यांना आतापर्यंत ॲडव्हान्टेज ऑफ द मशीन पाहिलं. म्हणजे ही मशीन जी आपल्या कामाची गोष्ट आहे. काय करते मशीन्स, फास्टर वर्क करून घडून आणते, हेवी अँड डेलिकेट वर्क करते, ॲक्युरेट वर्क करते, रिपिटेशन ऑफ वर्क करते. ह्या सगळ्या गोष्टी आपण करते, फक्त आपल्याला त्याचा काय करावा लागतो, मेंटेनन्स कसा करावा लागतो. आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा तो आपण आता बघू. मी पहिले दुसऱ्या बाजूनं पहिलेच जाऊन बसतो. छान. यातला पहिला मुद्दा आहे क्लिनिंग ऑल पार्ट्स ऑफ द मशीन. म्हणजे मशीनची पहिली केअर करायची असेल तर तिचे सगळे भाग जे आहेत तुम्हाला पुसावे लागतात, क्लीन ठेवावे लागतात आणि तरच ते तुम्हाला तुमच्या कामात पडेल. इथं भरपूर एकसोबत भरपूर गोष्टी असल्यामुळे त्या सगळ्यांना मॅनेज करावं लागते. त्याच्यानंतर रिड्यूसिंग द फ्रिक्शन बिटवीन द पार्ट्स बाय द मीन्स ऑफ अप्लाइंग ऑइल ऑर लुब्रिकंट. ग्रीस म्हणा किंवा तेल म्हणा त्या पार्टला हमेशा द्यावे लागतात. तुम्ही पाहिला जो कपडे शिवतो तो सुद्धा रोज मशीनला पुसतो, त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीस टाकतो, तेल टाकतो. आपणही आपल्या गेटमध्ये म्हणा किंवा कोठेमध्ये म्हणा, सायकलमध्ये म्हणा ग्रीस टाकतो आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल आपण टाकतो. कशासाठी, फ्रिक्शन कमी होण्यासाठी. कारण फ्रिक्शन जर वाढलं तर जे भाग आहे ते तुटतील, त्याच्यामुळे जे आहे ते त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये फ्रिक्शन जे आहे ते कमी ठेवावं लागते. अगोदर येण्यापूर्वीच मी या भागामध्ये जातो. या भागामध्ये मी आता आलो. बघा, पेंटिंग द पार्ट्स विच वुड बी अफेक्टेड बाय द वेदर. आणि ज्या भागावर वातावरणाचा परिणाम होतो त्या भागांना पेंट केल्या जाते, त्यांना काय केला तो रंग दिला जातो. कव्हरिंग द मशीन्स व्हेन दे आर नॉट इन यूज. कार आपल्या घरामध्ये असते, कॉम्प्लेक्स मशीन आहे, ज्यावेळेस ते आपण नेत नाही बाहेर तर तिला झाकून ठेवला ते. 2 व्हीलर आपण झाकून ठेवतो किंवा ज्याही वस्तू आहेत त्या आपल्याला ज्यावेळेस आवश्यकता नाही त्यावेळेस त्या झाकून ठेवाव्या लागतात. कीपिंग द मशीन ऑलवेज ड्राय. आणि तिला नेहमी कोरडी ठेवावी लागते, कोरडी ठेवावी लागते. हे जे 5-6 पॉईंट आहेत तुमच्यासमोर आलेले, हे पॉईंट तुम्हाला दाखवलेलं हेडिंग अंतर्गत तुम्हाला लिहायचं आहे. आता शेवटच्या टोकावर आपण आलो. हे जे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात दे हॅव सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ द मशीन्स. या मशीन्सच्या मेंटेन करण्याकरता त्यांचं एक स्वतंत्र डिपार्टमेंटच असते. फॅक्टरीज आर अल्सो क्लोज्ड ॲट द रेग्युलर अँड फिक्स पिरियड फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन. आणि कधी कधी कारखान्यांना बंद ठेवावं लागते. कशासाठी, तर मशीन्सची मेंटेनन्स करण्यासाठी, मशीनच्या मेंटेनन्स करण्यासाठी. नेहमी लक्षात ठेवायचं, इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन दे विल बी नो यूज व्हेन दे आर ॲक्च्युअली नीडेड देम. जर तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही, त्यांच्याकडे पाहिलं जर नाही, ज्यावेळेस तुमच्याकडे तुमचं काम पडते त्यावेळेस ती तुमच्या कामामध्ये पडणार नाही. बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट अँड प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट. म्हणजे मशीन घेण्यापूर्वी, कोणती मशीन वापरण्यापूर्वी ती वापरण्याचं स्किल तुमच्या अंगामध्ये पाहिजे. जर ते नसेल तर ॲक्सिडेंटही होऊ तुमचा शकतो. बरोबर आहे, ही गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये ठेवा हमेशा की त्याला प्रॉपर स्किल लागते. आतापर्यंत आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न, ते मुद्दे आपण आता बघू.
पहिला मुद्दा आपण शिकलो, मशीन्स आर यूज टू रिड्युसिंग एफर्ट अँड डुईंग मोर वर्क इन लेस टाईम. कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त काम करणे हा मशीनचा मुख्य उद्देश आहे. थोडंसं मी बाजूला जातो म्हणजे ते खाली येईल बरोबर. सम मशीन्स आर सिम्पल व्हाईल सम आर कॉम्प्लेक्स. तुम्हाला माहीत आहे एक किंवा दोन पार्टपासून बनलेल्या मशीन्स ज्या आहेत त्या सिम्पल मशीन आहेत आणि वेगवेगळ्या सिम्पल मशीन जॉईन होऊन कोणती मशीन बनते, कॉम्प्लेक्स मशीन बनते. द वेज, द लिव्हर, inclined plane, the lever, pulley and wheel and axle are the simple machines. These are the names of the simple machine. आता इकडची बाजू चालू होत असल्यामुळे मी आता या बाजूने जातो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्हाला हे 6 मुद्दे बरोबर तुमच्या वहीमध्ये तुमच्या पुस्तकात बी आहेत, पुस्तकातले मुद्दे आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काढू नका, डायरेक्ट तुमच्या पुस्तकातून लिहिले तरी चालते. व्हॉट वी हॅव लर्नच्या अंतर्गत. आणि हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. देअर आर 3 टाइप्स ऑफ लिव्हर्स बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द एफर्ट, लोड अँड फलक्रम. फर्स्ट ऑर्डर लिव्हर आहे, सेकंड ऑर्डर लिव्हर आहे, थर्ड ऑर्डर लिव्हर आहे. आणि मशीन्सच्या बद्दल असो की सिम्पल असो की कॉम्प्लेक्स असो, दे हॅव टू बी मेंटेन टू इन ऑर्डर टू कीप देम इन अ वर्किंग कंडिशन. त्याला मेंटेनन्सच्या ज्या क्रिया आहेत तुम्हाला 5 क्रिया जे आपण मागेच दाखवलेल्या आहेत. अशा प्रकारे हे जे आहे तुम्हाला हे प्रकरण जे आहे ते आता आपलं या ठिकाणी आपण थांबूया. हे प्रकरण या ठिकाणी संपलं. मी आशा करतो की तुम्हाला ते समजलं असेल आणि दिलेल्या सूचनांचं नीट पालन करायचं. पुढच्या वेळेस आपण आपल्या नवीन प्रकरणासोबत भेटणार आहे. बाय बाय.